प्रगती विद्या मंदिर व एन काशीद पाटील ज्युनियर कॉलेज इंदोरी कार्तिकी एकादशी निमित्त ज्ञानदिंडी सोहळा उत्साहात संपन्न. पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड. नमस्कार, मी मंगेशनी महाराष्ट्र 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रशालेच्या परंपरेप्रमाणे शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय दामोदरजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील 5वी ते 12वीचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेबरोबर इंदोरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, इंदोरीतील सर्व मित्र मंडळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने उत्साहपूर्ण अशा आनंदाच्या वातावरणामध्ये ज्ञानदिंडी सोहळा आज संपन्न झाला. या प्रसंगी पालखीचे पूजन माजी सरपंच प्रशांत भागवत यांच्या सुविद्य पत्नी मेघा भागवत, विजयजी शिंदे, दामोदरजी शिंदे, प्रवचनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज लिटणे देहू यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी व काही अध्यापकांनीही अभंग, भजन, गवळणी सादर केल्या. प्रभात प्रसंगी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज लिटणे यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर असे प्रवचन संपन्नही झाले. या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य सुदाम वाळुंज सर, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे सर, शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण नौकश, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप पोटे सर व रुपेश शिंदे, अलका आडकर, गजबी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वारकरी वेश, लेझीम पथक, तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली, भगवी पताका घेतलेले विद्यार्थ्यांचे पथक यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारी, ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अतिशय सुरेल आवाजात वारकरी संप्रदायाचे वारसा जपणारे अभंग व गवळणी सादर केल्या. दिंडी शाळेतून निघून ग्रामप्रदक्षिणा करून मारुती मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात आल्यानंतर गोल रिंगण झाले. त्यामध्ये लेझीम, प्रात्यक्षिके, मनोरे, अभंगाच्या तालावर नृत्य, फुगड्या यामुळे संपूर्ण इंदोरी गाव भक्तिमय झाले होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, सुदाम शेवकर, माजी सरपंच दशरथ ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ वामन ढोरे, दगडे गुरुजी व अनेक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दिंडीचा समारोप पांडुरंगाच्या मंदिरात आरतीने झाला. या प्रसंगी प्रशांत भागवत यांनी चिवडा, साजिद इनामदार व सिद्दीक मुलानी यांनी सर्व विद्यार्थ्यांना केळी व राजगिरा लाडू यांचे वाटप केले. प्राचार्य सुदाम वाळुंज, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे यांचे मार्गदर्शनाखाली रुपेश शिंदे, दिलीप पोटे, लक्ष्मण मकर, संजय खराडे, संतोष परब, विजय वरघडे, ज्योती पिंजन, स्वाती गाडे, मोहिनी ढोरे, अनिता आगवडे, अलका आडकर, शोभा कदम, अश्विनी शेलार, रेखा बेगडे, श्वेता मोहिते, स्वाती शेवकर मॅडम, मधुरा चव्हाण मॅडम, काळे मॅडम, डोंगाळे मॅडम, सदम मॅडम, दिलीप हेरोळे, सुमती शिंदे, गुलाब ढोळे, शुभम तांबे, शोभा निंबळे इत्यादी मान्यवरांच्या अथक परिश्रमामुळे दिंडी सोहळा उत्साहपूर्ण व नियोजनबद्ध रीतीने पार पडला. गावकऱ्यांच्या वतीने शाळा सांस्कृतिक वारसा जपत असल्यामुळे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या भव्य व्यासपीठावर इंदोरी येथील कुमारी सोनल धागोजी खांदवे यांची महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल व त्यांची सहाय्यक निरीक्षकपदी नेमणूक झाल्यामध्ये प्रशालेच्या वतीने भव्य सत्कार घेण्यात आला. हे सर्व संकलन आणि छायांकन महाराष्ट्र 24 लाईव्हचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड यांनी केले. महाराष्ट्र 24 लाईव्ह करता पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील सत्रात. नमस्कार.
पालखीच्या बाहेरच्या मैदानामध्ये थांबा. चला सगळ्यात आतमध्ये मंदिरामध्ये आरती होणार आहे. सगळे विद्यार्थी आतमध्ये चला. शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सर्व साहित्य ज्या विद्यार्थ्यांकडे दिले जे साहित्य ज्या विद्यार्थ्यांकडे दिलेलं आहे तर त्याच विद्यार्थ्यांकडे असेल. शाळेत जाऊन आपल्याला सगळं साहित्य जमा करायचं. आता सगळे विद्यार्थी मंदिरामध्ये जातील आतमध्ये. सर्व साहित्य हे आत्ताच विद्यार्थ्यांकडे असणार आहे. मंदिरामध्ये सगळे विद्यार्थी जातील. ग्रामस्थ मान्यवर पाहुणे या ठिकाणी अनेक जण उपस्थित